एजेकिएल अध्याय 18, एजेकिएल चैप्टर 18 एजेकिएल अध्याय 18 वर्स 5 to 9। उसका 5 से लेकर 9 तक। एजेकिएल अध्याय 18 वर्स 5 to 9 उसका 5 से लेकर 9 तक। इथे देव स्पष्टपणे सांगतो की त्याच्या नजरेत कोण नीतिमान आहे। और यहाँ पर परमेश्वर स्पष्ट रीति से कहता है कि उसकी नजरों में कौन धर्मी है। जो कोई धर्मी हो, न्याय और धर्म का काम करे, न पहाड़ों के पूजा स्थलों पर भोजन किया हो, न इस्राएल के घराने की मृत्यु की ओर आंखें उठाई हो, न पराई स्त्री को बिगड़ा हो, न ऋतुमती के पास गया हो, न किसी पर अंधेर किया हो, वरन ऋणी को उसको बंधन लौटा दी हो, न किसी को लूटा हो, वरन भूखे को अपनी रोटी दी हो, नंगे को कपड़ा उड़ाया हो, न ब्याज पर रुपया दिया हो, न रुपयों की बढ़ती ली हो, और अपना हाथ कुटिल काम से रोका हो, मनुष्य के बीच सच्चाई से न्याय किया हो, और मेरी विधियों पर चलता है, मेरे नियमों को मानता हुआ सच्चाई से काम किया हो, ऐसा मनुष्य धर्मी है, वो निश्चय जीवित रहेगा। प्रभु यहोवा की वाणी है। परंतु जो माणूस न्यायी आहे व जे न्याय आणि योग्यतेच करतो आणि इस्रायलच्या मूर्तींसमोर भोजन करण्यासाठी व त्यांची भक्ती करण्यासाठी डोंगरावर जात नाही, व्यभिचार करीत नाही, ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही, जो दयाळू सावकार असून गोर गरिबांनी त्याच्याकडे गहाण टाकलेले बळकावित नाही, जो दरोडेखोर नाही, उलट भुकेल्यांना अन्न देतो व गरजवंतांना कपडे देतो, व्याज न देता कर्ज देतो, पापापासून दूर राहतो, दुसऱ्याचा न्याय करताना प्रामाणिकपणे व न्यायीपणाने वागतो आणि माझे नियम पाळतो, तोच माणूस न्यायी आहे व तोच खात्रीने जगेल, असे देव म्हणतो। या डोळे बंद करून प्रार्थना करू। हम आंखों को बंद करके प्रार्थना तानमने प्रभु पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येतो। आम्ही तुझे आभार मानतो, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर। आम्हा सर्वांना वचन ऐकून पालन करणार अंतःकरण दे, वचन समजण्यासाठी बुद्धी दे, ज्ञान दे। प्रभू कृपा कर, ही माझी प्रार्थना आहे। मना ऐकू न देणारी, समजू न देणारी अशुद्ध आत्मेला मी काढून टाकते आणि तुझं ज्ञान मी रिलीज करते। ही माझी प्रार्थना आहे। आज्ञा पालनाचं अंतःकरण दे, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करते, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। देवाने इथे नीतिमान कोण आहे, देवाच्या नजरेत कोण नीतिमान आहे हे एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे। और परमेश्वर की नजरों में कौन धर्मी है यहाँ पर स्पष्ट रीति से बताया गया है। आपण तिथे जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, याकोबाच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं। और उसमें जाने से पहले मैं आपको वचन बताती हूँ कि याकूब की पत्री में परमेश्वर का वचन कहता है, याकूब 2 याकूब अध्याय 2 आणि त्याचं 24 उसका 24। जेम्स चैप्टर 2 वर्स 24। याकूब अध्याय 2 उसका 24। तर मग तुम्हाला कळून येईल की मनुष्याचे तारण मनुष्य जे करतो त्याने व त्याच्या विश्वासाने होते। पुन्हा वाच। तर मग तुम्हाला कळून येईल, तर तुम्हाला कळून येईल की मनुष्याचे तारण, मनुष्याचे जे तारण आहे, देवाने जे तारण दिले ना, म्हणजे जे आपल्याला येशू ख्रिस्ताने तारण दिले ते फ्री मिळालेले आहे। और यीशु मसीह ने जो हमें उद्धार दिया है वो मुफ्त में मिला है। त्याच्यासाठी आपल्याला काही काम आपण केलंय का? और उसके लिए कुछ काम हमने किया है क्या? नाही। पण इथे सांगते जे तारण आपल्याला येशूने दिलेलं आहे, और यहाँ पर कहता है कि जो कुछ उद्धार हमें मिला है आणि त्या कारणामुळे आज आपण नीतिमान आहोत। और उस उद्धार के कारण हम धर्मी हैं। येशू आपल्यासाठी मेला और यीशु हमारे लिए मरा, वधस्तंभावर मेला, कलोरी क्रूस पर तो मरा, पापी झाला, वो पापी ठहराया आज गया, आपण नीतिमान। इसलिए आज हम धर्मी ठहराए मग गए। फक्त येशूने जे काम केलं त्याच्यावरच आपण स्टॉप नाही राहायचंय। तो यीशु ने जो काम किया है उसी के ऊपर हमें स्टॉप नहीं रहना है। तिथेच आपण बना केला ना आपण नीतिमान, पण आपल्यालाही तिथं वचन सांगते आपल्यालाही काय करायचंय, तारणासाठी काम करायचं। और हमें वचन बताते हैं कि उद्धार के लिए हमें काम करना है। तिथे लिहिलेलं आहे, इसलिए वहाँ पर लिखा है कि मनुष्याचे तारण मनुष्य जे करतो माणूस जे करतो आणि विश्वास त्याच्यावर अवलंबून आहे। कर्म से भी वो धर्मी ठहराया जाता है, हिंदी में लिखा है। तो जे काम करतो ना, और वो जो काम करता है त्याच्याने तो नीतिमान किंवा अनीतिमान और उसके अनुसार वो धर्मी या फिर अधर्मी काम ठहराया जाता है। कारण जरी मी आज म्हटलं मी नीतिमान आहे और आज मैंने कहा कि मैं धर्मी हूँ, तर मी माझ्या नजरेत, तो वो मैं मेरी नजरों में। जर मला देवाच्या नजरेत नीतिमान व्हायचंय, अगर मुझे परमेश्वर की नजरों में धर्मी ठहरना म्हणून है मला कर्म सुद्धा करणं गरजेचं। तो मुझे काम करना भी जरूरी है। कर्माने मला देवाने निवडलं नाही, और कर्म से परमेश्वर ने मुझे नहीं चुना। मी जे पहिली कामं केली त्याच्यात मला देवाने नाही निवडलं, और जो कर्म मैंने किए उसकी द्वारा परमेश्वर ने मुझे नहीं चुना। देवाने माझ्यावर कृपा केली और परमेश्वर ने मुझ पर अनुग्रह किया, म्हणून मला
और इसलिए मैं चुनी माझं गई। तारण झालं इसलिए मेरा उद्धार हुआ। म्हणून कर्मामुळे माझं तारण नाही झालं इसलिए कर्म के द्वारा मेरा उद्धार नहीं नाहीतर हुआ। मग मला गर्व करता आला असता मी एक चांगल्या घराण्याची आहे मी एकदम हे आहे असं म्हणून नहीं तो मैं अहंकार करती कि मैं एक अच्छे घराने की हुई इसलिए मुझे चुना। म्हणून देवाच्या समोर कुणी घमंड करू नये और परमेश्वर के सामने कोई भी घमंड नहीं म्हणून करेगा। आपल्यासारख्या निर्बलांना लाचारांना तुच्छ लोकांना पापी लोकांना देवाने निवडलं इसलिए हमारे जैसे निर्बलों को, तुच्छ लोगों को और पापी लोगों को परमेश्वर पण ने आता चुना। येशूकडे आल्यानंतर पर अभी यीशु के पास आने के आपल्याला बाद तारण मिळाले हमें उद्धार मिला मग है, त्याच्यासाठी काम करायचं तो उसके लिए हमें काम करना है। जसं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते जैसे मैं आपको एक छोटा सा उदाहरण समजा बताती हूँ। गणेशला अमेरिकामध्ये जाण्याची बोलावून आलं और गणेश को अगर अमेरिका में जाने का अगर बुलावा आया त्याला विजा मिळाला और उसको वीजा मिला विजा तर त्याला फ्री मिळाला और वीजा तो उसको फ्री पण मिला, आता त्याला काय करावं लागेल पर अभी उसे क्या करना पड़ेगा? त्याला कामं करावी लागेल और उसे काम करना पड़ेगा। त्याच्या हातात विजा आलाय और उसके हाथ में वीजा आया है अमेरिकेला पोहोचेल का और अमेरिका में वो पहुंचेगा क्या? हा? काय करावं लागेल त्याला? क्या करना पड़ेगा उसे? त्याला कपडे घ्यावे लागतील उसे कपड़ा लेना पड़ेगा, तिकीट घ्यावी लागेल टिकट लेना पड़ेगा बरोबर आहे मग ते सर्व सामान घेऊन त्याला गाडीत बसावं लागेल और वो सब सामान लेकर उसको गाड़ी में बैठना एअरपोर्टला पड़ेगा, जावं लागेल एयरपोर्ट पर जाना पड़ेगा एअरपोर्ट मधून इमिग्रेशनच्या सेक्शन मधून पास व्हावं लागेल और एयरपोर्ट में इमिग्रेशन सेक्शन इमिग्रेशन के सेक्शन से उसको पार होना पड़ेगा त्याच्यातून पार गेला मग प्लेन मध्ये बसला और उसमें से पार होकर फिर वो प्लेन में बैठा तो लगेच नाही पोहोचला त्या ट्रेन ती उडणार और वो तुरंत नहीं पहुंचेगा, पहले वो प्लेन उड़ेगा त्याला 18 तास तिथं इंतजार करावा लागेल और 18 घंटा उसे वहां पर इंतजार करना आणि पड़ेगा। त्याच्यामध्ये मध्ये त्याला कुठं जर बोर्ड दिला जाईल कुठं तरी त्याला थांबवण्यात येईल म्हणून दुसरं प्लेन पकडायचे और बीच बीच में उसको रुकाया जाएगा, फिर बाद में दूसरा प्लेन पकड़ना पड़ेगा। तिथून मग तो जेव्हा पार होईल फिर वहां से जब वो पार हो त्या जाएगा एअरपोर्ट मधून जेव्हा तो बाहेर निघला और उस एयरपोर्ट से वो बाहर निकला त्या एअरपोर्टवर त्याची मेन आहे त्याला विचारलं जाईल वाय यू केम अमेरिका मराठी बोला धन्यवाद But he will speak in English. I came to America because you called us. That's why I came to America. जर असं त्याने उत्तर दिलं न घाबरता बिंदास तर मग त्याला एंट्री आहे और बिना डरे अगर उसने उत्तर दिया तो फिर उसको एंट्री है। मग तो बाहेर गेला अगर वो बाहर मग तो गया बोलू शकतो मी अमेरिकेला पोहोचलो एअरपोर्ट मधून बाहेर निघला अमेरिकेला पोहोचला और एयरपोर्ट से बाहर निकला तो वो अमेरिका में पहुंच गया। मला कळालं मी एक छोटंसं उदाहरण दिलं मैंने आपको छोटा सा उदाहरण दिया की त्याला कामं करावीच लागली और उसको काम करना ही पड़ेगा। काय कामं करावी लागली और क्या तिकीट किती आहे 1 लाख 2 लाख तर ते जातात बँकेत पैसे जमा करावे लागतात मी तर तो पैसे विसरून गेले डिपॉझिट करावं लागतं बँकेत और बैंक में पहले डिपॉजिट करना पड़ता है पैसा 4 लाख का 5 लाखाच्या करीब तिथं बँकेत डिपॉझिट करावं लागतं और 4 लाख 5 लाख के करीब बैंक में डिपॉजिट करना पड़ता है रिटर्न तिकीट घ्यावी लागते म्हणजे 1 लाख तिकिटीला जातात और रिटर्न टिकट लेना पड़ता है, इसे 1 लाख टिकट के लिए जाता है। शॉपिंग करावी लागेल शॉपिंग करनी पड़ेगी एअरपोर्टला जावं लागेल हे बरं. सर्व काम आहे और बाद में एयरपोर्ट पे जाना पड़ेगा, ये सब काम है। आणि प्लेन मध्ये बसून और प्लेन में बैठकर उभे राहावं लागेल तुम्हाला वीजा कळालं? करना पड़ेगा। मग तसंच आहे ना तुम्हाला विजा मिळाला आहे म्हणजे कुठं जाण्याचा स्वर्गात जाण्याचा और आपको वीजा मिला है स्वर्ग में जाने कुठे का। जाण्याचा कहाँ पर जाने का? बरोबर आहे आपण आता मनामध्ये असं विचार येत अरे काय गणेश काय अमेरिकेला जाईल मग तसंच आपल्या मनातून जगातली माणसं पण म्हणतील अरे हा काय स्वर्गात जाईल त्याची लायकी तरी आहे का और वैसे संसार के लोग भी बोलेंगे इसकी क्या लायकी है, ये स्वर्ग में जाने वाला है क्या? है ना पण आपल्याला विजा मिळालेला आहे पर हमें वीजा मिला हुआ है आपल्याला विजा मिळालेला आहे अमेरिकाला नाही कुठं स्वर्गात जायला और हमें वीजा मिला है अमेरिका में जाने का नहीं, स्वर्ग में जाने म्हणून का। आता आपल्याला करायचं काय आहे इसलिए हमें अभी करना क्या पैसे है डिपॉझिट करायचे और पैसा डिपॉजिट करना है बँकेत बैंक म्हणून में। आपण ऑफरिंग आणि दान दशक देतो इसलिए हम अपने और 10,000 से लेते हैं, डिपॉझिट होतात डिपॉजिट होते हैं हे काम करताना तुम्ही और ये काम करते हैं तिकीट ना घेता तुम्ही और टिकट लेते हैं। आणि म्हणून तुम्ही इथे येता ना इसलिए आप यहाँ पर आते हैं ना, 3 तास बसता 3 घंटा ही बैठते तुमची हैं तिकीट आहे तिथे जाण्याची और वो वहाँ पर जाने की आपकी टिकट है। मग तुम्ही एअरपोर्टला जाता फिर आप एयरपोर्ट पर जाते हैं म्हणजे इथे येता तुम्ही देवाची स्तवने करण्यासाठी और यहाँ पर आप आते हैं परमेश्वर की स्तुति करने के लिए। म्हणून तुम्ही हे जे प्लेन आहे ते स्वर्गाचं राज्य आहे और जो प्लेन है वो स्वर्ग का राज्य जसं है। आपण म्हणतो ना स्वर्गाचा राजा मी चालतो है ना तर प्लेन हे स्वर्गाचं राज्य आहे और प्लेन ये स्वर्ग का राज्य ते है आपल्याला नेते और वो हमें लेकर जा तर रहा है। आपण
या चर्चमध्ये येऊन आपल्याला आपण काय करतोय, धीर धरतोय, स्वर्गाच्या राज्यात आपण धीर धरतोय. और इस राज्य में इस भवन में आने समय हम लोग क्या करते हैं, स्वर्ग के राज्य में जाने के लिए स्वर्गात धीरज धरते हैं. पोहोचण्यापर्यंत और स्वर्ग तक पहुंचने तक धीर धरलाय. धीरज धरा है. तिथे जायला 18 तास लागतो. और वहाँ पर जाने के लिए 18 घंटे लगते हैं. आपल्याला किती वर्ष लागतात? और हमें कितने साल लग रहे हैं? है ना? 18 वर्ष, 18 साल, 22 वर्ष, 22 साल, 40 वर्ष, 40 साल, 60 वर्ष, 60 साल. है ना? तो धीर धरलाय. और वो धीरज हमने धरा है. आणि नंतर फिर बाद में आपल्याला काय होईल, तिकडे विचारलं जाईल, और वहाँ पर हमें पूछा जाएगा, आर यू रेडी? हम तुम्हें तैयार आहात? हाँ. मग आपण एअरपोर्ट मधून बाहेर म्हणजे स्वर्गात पोहोचू. फिर हम एयरपोर्ट से बाहर निकलेंगे, मतलब हम तर ही स्वर्ग में कामं जाएंगे. आपल्याला करायची. तो ये काम हमें करना ही है. कामं आहेत ना, और ये जो काम है ना, त्याच्याने आपल्याला काय होतं, आपण नीतिमान ठरतो. और उस कामों से हम धर्मी ठहरते हैं. म्हणून याकोब म्हणतो, फक्त विश्वास नाही, फक्त हा माझा येशू माझा प्रभू, येशू माझा प्रभू, येशू माझा प्रभू असं म्हणून फक्त चालणार नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला कामही करावी लागणार. और इसलिए याकूब कहता है कि सिर्फ यीशु मेरा प्रभु ही ये विश्वास नहीं रखना है, पर उसके द्वारा हमें काम भी करना है. त्याच्यासाठी चर्चला यावं लागणार, और उसके लिए हमें चर्च में आना दान दशांश पड़ेगा, द्यावं लागणार, दान दशांश देना प्रार्थना पड़ेगा, करावी लागणार. प्रार्थना करनी हे पड़ेगी. सर्व तुम्हाला माहित आहे. और ये सब आपको मालूम है. आता देव सांगतो, और अभी प्रभु कहता तुम्हाला है अजून काय करायचं आहे. आपको और क्या करना है. 5वें वचनापासून आता वाचूया एसेकिएल अध्याय का. अभी हम पढ़ेंगे एसेकिएल अध्याय का त्याच्यावर 5वें वचनापासून. 5वें वचन से. परंतु जो माणूस न्यायी आहे हा, तुम्ही सर्व नीतिमान आहात, और आप सब धर्मी है, तर मग व जे न्याय आणि योग्य तेच करतो. हा, न्यायाने म्हणजे एक व्यक्तीने न्यायानुसार काम केलं पाहिजे, की हा माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हा माझा देव आहे, हे सर्व न्यायाने त्याच्यासमोर राहणं, त्याचं वागणूक करणं, त्याच्याबरोबर चालचलन करणं. बापा रे काय रे बाबा जाणारे धैर्य असं, हे न्याय नाही करत. जस्टिस त्याला म्हणतात. जर तुम्ही आता कोर्टात जर तुम्ही जाता, और आप कोर्ट में जाते हैं तिथं काय होतो, न्याय होतो ना. और वहाँ पर न्याय होता है. कोण खरा कोण खोटारडा, और कौन सच्चा है और कौन झूठा, शिक्षा द्यायची नाही द्यायची, और शिक्षा देनी है या फिर नहीं देनी. बरोबर आहे ना. सही बात है. तिथं गेल्यानंतर तिथं बोलू शकतो का, ओ जज काय तुम्ही मला शिक्षा दिली असं म्हणतो का. और वहाँ पर जाने के बाद बोल सकते हैं कि क्या तूने मुझे शिक्षा दी है. तिथं पिन पडली तरी आवाज येतो. और वहाँ पर पिन अगर गिर गई तो भी आवाज आती है. एवढं सायलेंट असतं. और इतनी शांतता रहती है वहाँ पर. पिक्चर बघून तुम्ही लोक ते कोर्ट आठवण करू नका. और पिक्चर को देखकर उसको ऐसा कोर्ट मत वो समझो. रील वर आहे, कुछ भी बोला हे पिक्चर आहे. और वो पिक्चर है. ओरिजिनॅलिटी मध्ये कोर्टात असं नाही चालत. और हकीकत में कोर्ट में ऐसा नहीं चलता. माहिती आहे, साधं मूल रडलेलं चालत नाही. और बच्चा रोया हुआ भी वहाँ पर नहीं म्हणून चलता. म्हटलं ना, पिन पडली तरी आवाज येतो. इसलिए मैंने कहा कि पिन गिरने के बाद भी वहाँ पर आवाज आता है. म्हणून पिक्चरच्या दुनियातून बाहेर निघा. इसलिए पिक्चर की दुनिया से बाहर आओ. हे खोटी दुनिया आहे, और वो झूठी दुनिया है. कपटी दुनिया आहे ती. और वो कपटी दुनिया है. हा, एका पिक्चर मध्ये आई तर एका पिक्चर मध्ये हिरोईन आहे. और एक पिक्चर में जो माँ है वो दूसरे पिक्चर में हीरोइन है. अशी व्यभिचारी दुनिया आहे, फिल्मी दुनिया. और ये फिल्मी दुनिया में बेचारी है. काही नातं होतं काहीच नाही त्याच्यात. और कुछ भी रिश्ते नाते कुछ भी नहीं उसमें. खोटं आहे ते सगळं. और ये सब कुछ झूठा है वो. लोक तेच बघून असे विचार करतात आणि आपल्याकडून नाही. म्हणून तर ते लोक पिक्चर मध्ये नरक सुद्धा मस्करी दाखवले, कारण शैतानाची आहे ना ती दुनिया. और वो शैतान की दुनिया होने के कारण उसने नरक भी पिक्चर में दिखाया है एकदम हल्के में. माणसाला जेव्हा करून हा पण येशू नाही तर नरकात जाऊ. काय म्हणणार आहे, तळणार आहेत ना कडे. इसलिए लोग बोलते हैं कि अगर हम बोलते हैं कि यीशु के पास नहीं आओगे तो आप नरक में चले जाओगे, फिर वो लोग बोलते हैं चले ना नरक में, वो तो कड़े में चलने ही वाले हैं. वो हमको मालूम नहीं यमराज. और वो हमको मालूम नहीं उसको कैसा है. पटाने का. और त्याला कसं पटवायचं. कारण त्यांनी पिक्चर लाईनने आहे ना, यमराज आणि तो चित्रगुप्त त्याला पण एकदम फसवेगिरीत करून टाकले. म्हणजे ते एकदम लोकांच्या याच्यामध्ये घुबड टाकून दिले ना. नरक म्हणजे एक मजेचं वाटतं. और फिर भी उन्होंने वो नरक एकदम हंसी मजाक के तौर पर बना दिया है. मला काय म्हणून सांगायचा उद्देश ख्रिस्ती व्यक्तीने की तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमची वागणूक न्यायानुसार जसं असलं पाहिजे, प्रत्येकाबरोबर तसं वागायचंय. और अब मसीह होने के नाते आपका जो व्यवहार है दूसरे के साथ न्याय के साथ होना चाहिए. आणि धर्माची तुम्ही नीतिमानाची कामं केली पाहिजे. तर धर्माची कामं कोणती आहेत. और एक धर्म के काम कौन से हैं. एक दान दशांश, दूसरा प्रार्थना आणि तीसरा उपवास. उपवास. हे आहेत नीतिमत्वाची कामं. और ये है धर्म के काम. पुढं आता हे तुम्हाला कळालं ना, दोन पॉईंट. आपण दोन कामं करायची. मतलब 2 काम करना है. न्यायाने चालायचंय. न्याय से चलना है. दुसरं आहे धर्माची नीतिमत्वाची कामं करायची. दूसरा है धर्म के काम करना है. तीसरा
आणि इस्रायलच्या मूर्तींसमोर भोजन करण्यासाठी व त्यांची भक्ती करण्यासाठी डोंगरावर जात नाही. हा, तुम्हाला जे मूर्तीच्या पुढे देतात जेवण बिवण ते खायचं नाही. और मूर्ति के सामने जो कुछ चढ़ाया जाता है वो आपको खाना नहीं है. आणि नाही त्याच्यावर डोळे लावायचे. और ना ही उसके ऊपर आग लगानी. बघायला मना केले और देखने के लिए मना किया. म्हणून मंदिराकडे बघायचं नसतं हे नियम आहे. और इसलिए मंदिर की ओर नहीं देखना ही ये नियम है. बघू बरं आम्ही मूर्ती काय आहे. और देखो तो अंदर मूर्ति कौन सी है. बघू आपण काय दरवाजा ठेवतात वेगळ्या वेगळ्या आकृती आणलेल्या आहेत. और देखो एकदम विचित्र जो आकृति लेकर आए हैं त्याला बघायला जाऊ. उसको देखने के लिए जाएंगे. देव सांगतो बघायला म्हणा आहे. और प्रभु कहता है देखने के लिए भी मना म्हणून है. तिथं जायचं नाही. जरी तिथे वॅक्सिनेशन असेल तिथं कोणतेही काम असेल तरी मंदिरात आपलं तिथं पाऊल ठेवायचं नाही. और वहाँ पर अगर वैक्सीनेशन भी होगा तो भी हमें मंदिर के अंदर पैर नहीं रखना है. ख्रिस्ती तिथे जाऊ शकत नाही. और मसीह वहाँ पर नहीं जा सकता. म्हणून अगर मंदिरात लग्न असेल जरी आपल्या नातेवाईकाचं तरी आपण तिथे जाऊ शकतो. अगर मंदिर में किसी हमारे रिश्तेदार की शादी होगी तो भी हमें वहाँ पर नहीं जाना है. नाही जायचं. नहीं जाना है. कारण कोण मोठा आहे. नातेवाईक मोठा आहे का देव मोठा आहे. कि कौन बड़ा है, रिश्तेदार बड़े हैं कि परमेश्वर बड़ा है. आपण आपली नीतिमत्व त्या नातेवाईकासाठी का खराब करायची. और हमारा धर्मीपन हम उस रिश्तेदारों के लिए क्यों खराब करने का. तो वाचवेल का आपल्याला. वो हमें बचाएगा क्या. नरकापासून तो तर जाईलच नरकात. और वो तो नरक में ही जाने वाला है. पण जाऊ. और हम भी जाएंगे. हा तिसरा पॉईंट. और ये तीसरा पॉइंट. चौथा व्यभिचार करत नाही. व्यभिचार करत नाही. म्हणून चौथा पॉईंट देव सांगतो नीतिमान व्यभिचारापासून दूर राहतो. और धर्मी जन व्यभिचार से दूर रहता म्हणून है. व्यभिचारापासून दूर राहा. इसलिए व्यभिचार से दूर रहो. काही झालं कुछ भी हुआ तरी व्यभिचार करू नका. तो भी व्यभिचार नहीं देवाच्या करना. नजरेत खूप मोठं पाप आहे. और परमेश्वर की नजर में बहुत बड़ा लग्नाच्या पाप अगोदर है. शादी से पहले ना तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवू नका. और आप गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मत रखना. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा असे संबंध ठेवू नका. और शादी होने के बाद भी ऐसे संबंध नहीं रखना. माहिती पडलं. जर विधवा असतील विधूर असतील लग्न करू शकतात. और अगर वो विधवा होगी तो आप शादी कर सकते हैं. आणि विधूर म्हणजे पुरुषाची बायको गेली असेल तर और अगर पुरुष की स्त्री मर गई होगी तो तर लग्न करू शकतात. आप शादी कर सकते हैं. सोडलेल्या और छोड़ी हुई टाकलेल्या डाली हुई लग्न नाही करू शकत. और उसके साथ आप शादी नहीं जर कर नवऱ्याची सकते. बायको सोडून गेली तरी तो माणूस लग्न नाही करू शकत. और अगर जो पति की बीवी अगर छोड़कर चली गई तो भी वो शादी नहीं कर तुमची सकता. बायको तुमचा नवरा कसाही असेल तुम्ही डिवोर्स देऊ शकत नाही. और आपका पति आपकी पत्नी कैसे भी हो पर आप डिवोर्स नहीं दे सकते. असहनीय त्याच्यावर राहणं वेगळं व्हा पण लग्न नाही करू शकत. और अगर आपको असहनीय हो रहा है तो आप अलग हो जाओ पर आप डिवोर्स नहीं दे सकते. नाही लग्न नाही करू शकत. शादी नहीं कर सकते. मला कळालं आता. आपको समझ में आया. लग्नाच्या वेळेला खूप जागृत व्हा. 10 वेळा विचार करून लग्न करा. इसलिए शादी करते समय 10 बार सोचकर शादी करना. म्हणजे नंतर लग्नानंतर मग पछतावा नाही. बाद में शादी के बाद पछतावा नहीं होगा. जी आहे जो है आयुष्यभर सांभाळायचं. वो जिंदगी भर उसे आयुष्यभर संभालना तो नवरा सांभाळायचा. और जिंदगी भर उस पति को संभालना. म्हणून व्यभिचारापासून दूर राहा. हा कितवा मुद्दा आहे. हा? चौथा. आता पाचवा. ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही. म्हणजे ज्या बाईला पिरियड्स येतात जेव्हा लग्न झाल्यानंतर मग त्या वेळेलाही त्याच्याबरोबर तिच्याबरोबर संबंध करायचा नाही. और शादी होने के बाद जब पीरियड्स आते हैं तभी भी आप उसके साथ संबंध नहीं बना हे सकते. पुरुषांसाठी खास. और ये पुरुषों के लिए खास है. बाईला तर सांगितलंच आहे पण त्या वेळेत रिलेशन होऊ नये ही देवाची आज्ञा आहे. और उस समय रिलेशन नहीं हुई परमेश्वर की आज्ञा. नीतिमान हे काम कधीच करत नाही. और धर्मी ये काम कभी भी नहीं करता. त्या नीतिमानाला माहीत आहे की हे देवाकडून स्त्रीला मिळालेली ती वेळ आहे 4 दिवस 5 दिवस त्याच्यामध्ये त्या बाईला स्पर्श करू नये हा देवाकडून आलेली एक आज्ञा आहे. आणि त्यावेळेला आपलं शरीर शांत राहावं संयमित राहावं म्हणून देवाकडे नीतिमान कृपा मागतो. और धर्मी को मालूम है कि वो समय परमेश्वर ने उसे दिया है इसलिए वो क्या करता है उस समय संयमित रहने के लिए परमेश्वर से प्रार्थना करता है. 5 जो दयाळू सावकार असून गोरगरिबांनी त्याच्यावर गहाण टाकलेले बळकावित नाही. म्हणजे जो कोणी समजा उदाहरणार्थ कधी कधी काही लोक तुमच्याकडून पैसे घेतात. और उदाहरण के तौर पे कुछ लोग आपसे पैसा लेते हैं ना. श्रीमंत आहात म्हणून आप अमीर है इसलिए. परंतु तो काय तिथे लिहिलेला आहे तो काही वस्तू तुम्ही त्याची ठेवली असेल और कुछ वस्तू अगर आपने उसकी रखी होगी सोनं उसका सोना चांदी उसकी चांदी भांडी या फिर उसके काहीतरी तुम्ही बंधक म्हणून ठेवली असेल और कुछ तो आपने बंधक बोलकर रखी होगी. त्याने जरी नाही दिलं तर तुम्ही वस्तू लौटून द्या. और अगर उसने नहीं दिया तो भी आप उसकी वस्तु को तुरंत दे दो. लौटा दोगे. उसको लौटा दो. नीतिमान
बंधक ठेवलेली वस्तू जास्त दिवस ठेवत आपण सोनार नाही. और धर्मी जन बंधक रखी हुई वस्तु तुरंत नहीं देता, हम सोनार नहीं। सोनार काय करतो? सोनार क्या करता है? वस्तू पकडून ठेवतो और वस्तु को पकड़ कर रखता आणि जर है, वेळ निघून गेली तर ती स्वतःच घेऊन टाकतो. और समय निकल गया तो वो वस्तु को खुद ले लेता है। अनुरोध असेल सोनारांचा है ना. म्हणून म्हणतात ना, सोनाराकडे कोणती वस्तू बंधक ठेवू नका. इसलिए कहते हैं कि सोनार के पास कोई भी वस्तु बंधक नहीं रखना। त्याला काय म्हणतात? व्याजाने पैसे घेणं ना. सोनाराकडे जातो तेव्हा व्याजाने पैसे घेणं म्हणजे सोनं गिरवी ठेवणं. आता शब्द घ्या, सोनं गिरवी ठेवणं आणि मग पैसे उचल, हे करायचं नाही. और सोना बंधक नहीं रखना है, ये मत करना। म्हणजे तुम्ही नीतिमान आहात तर नीतिमान व्यक्ती कुणाची तरी वस्तू स्वतःसाठी ठेवत नाही, त्याला त्या गोष्टी त्याला दाबवत नाही. जो दरोडेखोर नाही, उलट म्हणजे डाकू नाही, म्हणजे लुटणारा नाही. नीतिमान लुटत नाही, म्हणून तुम्ही नीतिमान आहात, कुणाला लुटू नका. और आप धर्मी है तो किसी को लूटना मत। आगे उलट भुकेलेल्यांना अन्न देतो व गरजवंतांना कपडे देतो। तो काय करतो? जे उपाशी आहेत त्यांना भाकर देतो आणि ज्यांना कपडे नाही त्यांना कपडे देतो. नीतिमानाची कामं आहे. और धर्मी लोग की काम नहीं है आपल्या जेवणातून थोडंसं अन्न का असेना पण लोकांच्या मुखात घालणं. और हमारे खाने में से थोड़ा सा क्यों ना होने पर लोगों को खाना खिलाना। म्हणून लक्षात ठेवा, नीतिमानाने कंजूस जेवणाच्या बाबतीत होऊ नये. इसलिए धर्मी लोग कभी भी खाने के मामले में कंजूस नहीं होना जर चाहिए। कधी आपल्या घरात अचानक कुणी आलं तर त्याला जेवल्याशिवाय पाठवू नका. और सोचो अगर अचानक कोई हमारे घर पर आता है तो उसे भी बिना खिलाए हुए काय ना काहीतरी द्या, कुछ ना कुछ तो दो, कारण नीतिमान हे करतोच. क्योंकि धर्मी ये करता ही मला है। आठवतं आम्ही जानकी मावशीच्या घरी गेलेलो बिचारी. हम जानकी मौसी के घर पर गए थे तर तिला तर असे डोळे नाही लागले ना, और उसको अभी अच्छे से दिखता नहीं है आणि उनको, तिची सुनवेना सगळे निघून गेले. और उनके बहुत सब कुछ चले गए थे। तर त्याच्यामध्ये ती सारखी म्हणते, हो मी काय तुम्हाला दिलं नाही, हो चहा दिलं, म्हणून अहो दिला ना, पाणी दिलं, चहा दिलं, आम्ही प्रार्थनेला आलो इथे. और आपने दिया ना, चाय दिया, पानी दिया, हम यहाँ पर प्रार्थना के लिए आए हैं। सारखी गुरगुर होत होती. और उनको बार बार ऐसे दुख हो रहा था। माझ्या घरातून ख्रिस्ती मंडळी न जेवता जात आहे. और मेरे घर से मसीह लोग बिन खाना खाए जा रहे हैं। त्याला तिला तू म्हातारी आहे, तिला हुर हुर होत होती. और वो थोड़ी बुढ़ी है पर उसको वो बहुत दुख हो रहा सारखं है तिला दुःख होत होतं. और बारंबार से उन्हें दुख हो तिला रहा सारखी है। सांत्वना देत होतं. आता तिला आम्ही कसं म्हणणार तू जेवण बनव म्हणून? और उन्होंने कैसे बोल सकते कि आप ज़्यादा खाना बनाओ, बुद्धी आहे ना आम्हाला पण, और हमें भी बुद्धि है ना। बरोबर आहे. म्हणून सांगायचं नीतिमान काय करतो? आपल्या घरातून कुणाला उपाशी पाठवत नाही. और धर्मी क्या करता है? अपने घर से किसी को भी भूखा नहीं भेजता। कुणाला तरी तो कपड्यांचे अरेंजमेंट करतो. बरे असो नसो पण त्याच्या मनात अंतःकरणात देव सांगतो, या व्यक्तीला दे, ही विधवा हिला दे, त्याला दे. कपडे देणं गरजेचं आहे. वर्षातून का असेना, सणाच्या सुरुवातीला का असेना, पण कपडे हे तुम्ही द्या. नीतिमानाची ही लक्षणे जर तुम्ही दिलं, नीतिमानाची लक्षणे कपडे देणं. और धर्मी लोगों के लक्षण है कपड़े देना। पुढं व्याज न घेता कर्ज देतो। हा, जेव्हा तुम्ही कोणाला कर्ज देता पण व्याज घेत नाही, और आप किसी को कर्ज देते आप व्याज नहीं हे देते। नीतिमानाची लक्षण और आहे. ये धर्मी के लक्षण है। पापापासून दूर राहतो। आता इथं दिलेलं आहे नर उपयोगी बढती देत आहे. जर समजा उदाहरणार्थ की आपली लक्ष्मीने पैसे दिले कोणाला तरी, पण तिच्याकडून बढती नाही घेणार, वाढून नाही घेणार. लक्ष्मी ने किसी को पैसा दिया पर उससे बढ़कर वो 1000 रुपये दिले म्हणून 1500 दे मला. और 1000 दिया है तो फिर 1500 मुझे दे। नीतिमान असं नाही करणार. और धर्मी ऐसा नहीं करेगा। जर समजा बुंदीसाठी पैसे दिले, और बुद्धि के लिए तो जो पैसा दिया है, बुंदीचे 1000 रुपये होतात आहे, और बुद्धि का 1000 रुपया हो रहा है, 1500 रुपये दे. और मैं बोलूँगी 1500 500 रुपये मी बढती घेतली ना, और 500 रुपये मैंने बढ़कर दिया, हिशोब रॉंग केला ना. और हिसाब गलत किया। नीतिमान हिशोब रॉंग नाही करत. और धर्मी लोग हिसाब में गलती नहीं करते। दुसऱ्यांचा न्याय करताना प्रामाणिकपणे व न्यायीपणाने वागतो। त्याच्या पुढचं ते अगोदरचं व्याज न घेता कर्ज देतो, पापापासून दूर राहतो। पापापासून लांब राहतो. पुढं दुसऱ्यांचा न्याय करताना प्रामाणिकपणे व न्यायीपणाने वागतो। कुणाचाही न्याय करताना जर कुणाची चूक असेल तर ती बरोबर रीतीने करेल. हा माझा आवडीचा माणूस आहे म्हणून ह्याचीच बाजू घेणार, हा माझा आवडीचा नाही म्हणून ह्याची नाही घेणार, असं नाही. नीतिमान व्यक्ती न्याय वचनानुसार करतो. और धर्मी व्यक्ती न्याय वचन के अनुसार करता है आणि माझे नियम पाळतो तोच माणूस न्यायी आहे व तोच खात्रीने जगेल असे देव म्हणतो। ठीक है, मी वाचते आमच्या नीती म्हणून लिखा है की वो अपना हाथ कुटिल काम से रोका रखता है. कोणतेही आपल्या हाताने वाईट काम करत नाही. हा तो सिर्फ कुटिल काम नहीं करता, मेरी विधियों पर चलता है. माझ्या नियमांवर चालतो। वो विधी कोणती आहे? और नियम कौन से हैं? ख्रिस्ती. मसीह। तो कोणती विधी आहे? प्रार्थना करणं,
प्रार्थना करना जन्म झाल्यावर ख्रिस्ती नाव ठेवणं, और जन्म होने के बाद मसीह नाम रखना आपलं रिलीजन ख्रिश्चन सांगणं, और अपना रिलीजन मसीह बताना विधी कोणती आहे ख्रिस्ती पद्धतीत लग्न करणं, और विधि कौन सी है मसीह पद्धत से शादी करना विधी कोणती आहे दफन विधी हे ख्रिस्ती पद्धत आहे, और विधि कौन सी है दफन विधि मसीह पद्धत से त्याला करना म्हणतात विधी. और इसे कहते हैं विधि. नंतर लिहिले माझ्या मेरे नियम पर मानता आहे, आणि माझ्या नियमांना मानतो म्हणजे हे जे याच्यात दिलेलं आहे और इसमें जो कुछ लिखा है त्याच्यानुसार करणं. और उसके अनुसार करना. जसं नियमांना मानणं, तर जसं आम्ही तुम्हाला सांगतो 10ची प्रार्थना 10ला येणं, और जैसे हम आपको बता दें 10 की प्रार्थना 10 को आना उपवास करा, है, उपवास करो हे सर्व करणं और ये सब कुछ करना. त्याला म्हणतात. आणि नंतर लिहिलंय की मानता है और सच्चाई से काम करता है. आणि मानतो आणि खरेपणाने काम करतो. खराई कोणीतरी बोलतोय म्हणून करतोय पण आतून इच्छा नाही. और कोई तो बोल रहा है इसलिए कर रहे पर अंदर से इच्छा आता नहीं. उदाहरणार्थ मी एस्टरला म्हणते प्रार्थना, आपण चला आपण प्रार्थनेला बसू. और उदाहरण के तौर पे मैं ऐसे को बोलती हूँ हम प्रार्थना के लिए तिची इच्छा जाएंगे, नाहीये, उसकी इच्छा नहीं है. तर ती बसली आहे पण ती खराईने नाही बसली. वो बैठी है पर सच्चे मन से नहीं बैठी है. मला कळालं. तुम्ही लोक चर्चला आलाय, आप चर्च में आए हैं कुणीतरी तुम्हाला आणलंय जबरदस्ती आणि ते प्रार्थना वगैरे करत. और कोई आपको जबरदस्ती से लेकर आता है पर आपके मन में इच्छा नहीं है. असं नाही, ते सच्चाई नाही. हा माझा दिवस, मला देवाजवळ गेलं पाहिजे, देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे आणि हा माझा देव आहे, माझं वचन मी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. तसं और सच्चाई से कि मुझे परमेश्वर के पास जाना है, उसके भवन में जाना है और मुझे वचन भी सुनना है. ऐसा मनुष्य धर्मी है. आणि असा माणूस नीतिमान आहे. ऐसा मनुष्य क्या है? असा माणूस काय आहे? नीतिमान. हे करू आज. आणि हे आजपासून करा. तर तुम्ही प्रभूच्या नजरेत नीतिमान. तर तिथे तो जीवित निश्चय, म्हणजे याच्यात काही चेंजेस नाही. तुम्ही मरणार नाही, तुम्ही निश्चय जीवित राहू. और तुम्ही खात्रीने जगा. म्हणून आजपासून सुरू करा. इसलिए आज से शुरू करो. हे वचन लक्षपूर्वक आठवून ठेवा. और ये वचन हमें याद रखना. जेवढे ते आठवण ठेवा, मला असं केलं पाहिजे, अच्छा मला असं केलं पाहिजे, मला फक्त माझ्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी जगायचं आहे. और याद रखना कि मुझे सिर्फ मेरे लिए नहीं पर दूसरे के लिए भी जीना है. म्हणून पियानो देवाची इच्छा काय आहे? जैसे प्रभु की इच्छा क्या है? देवाच्या नजरेत नीतिमान. प्रभु की नजरों में नीतिमान. अमेरिकेला जायचंय, अमेरिका में जाना है अमेरिकेच्या नजरेत सुटेबल झालं पाहिजे. और अमेरिका की नजरों में हमें सुटेबल होना चाहिए. तर असं करून धोती घालून गेला धोती डालकर गए तर तो म्हणे व्हॉट इज दिस, वो कहेगा तो what is this? कोबडी का दिस, असं होऊन जाईल. ऐसा हो जाएगा. म्हणून जेव्हा इंटरव्ह्यूला जातात ना इसे जब इंटरव्यू के लिए जाते हैं ना या एम्बेसीमध्ये, एम्बेसी में, तर त्याला म्हणून सांगण्यात येतं और उनको बताया जाता है बाबा तू एकदम चांगलं कोट पॅन्ट अगदी मस्तपैकी घाल, शूज असा मस्त शायनिंग मस्तपैकी लांबडा असा घाल, और कोट पहनना, अच्छे से शूज पहनना, तुझ्या हातात काय असलं पाहिजे? वॉच असली पाहिजे, तेरे हाथ में घड़ी होनी चाहिए हा, तुझ्या हातामध्ये एक छानपैकी बॅग सुटकेस सारखी बॅग असली और पाहिजे. तेरे हाथ में एक सूटकेस की नई बैग होना चाहिए. वॉकिंग सुद्धा ते लोक शिकवतात. और चलने के लिए भी वो लोग सिखाते असं हैं. काम झालं नाही. ऐसे करके हम नहीं ते करते. वॉच करत असतात, और वो देखते रहते ते हैं कसे चालतात वो कैसे चलते हैं, हे सगळं बघतात. वो सब देखते हैं. हाऊ यू स्पीक, तुम्हाला बोलायचं सही का? ते लोक म्हणते सिट डाऊन. आपण म्हणतो की खुर्ची घेते बसायचं, ते लोक म्हणजे सिट डाऊन. ते म्हणजे बसा. असं करून असं बसणार. थँक्यू बोलून असं बसायचं. येस, असं करून नंतर ते जेव्हा बोलतील तर आपले एक्सप्रेशन आणि आपलं टॉकिंग वे ते बघणार. और बोलते समय हमारा टॉकिंग अरे दे ना, कशाला तू एवढं अडचण करतो, पैसे भरले का काय? असं बोलणं तिथं चालणार नाही. बोलोगे तो वापस नहीं करेगा. हां, ते इंटरव्ह्यूमध्ये जे लोक प्रश्न करतील त्यावेळेला तुम्ही हाव एक्सप्रेशन बोलणं, येस नो नो आय वॉन्ट टू गो अमेरिका, रिअली आय वॉन्ट टू गो. मग ते लोक अप्रूव्ह करतील. ओके, मग आपलं पण इथे आहे ना ख्रिस्ती जीवन, आपलं चालणं ख्रिस्ती आहे का? और हमारा चलना मसीह है क्या? आपलं बोलणं ख्रिस्ती आहे का? हमारा बोलने में मसीह हे है क्या? सर्व वॉचिंग केलं जाईल. ये सब कुछ देखा जाता है. फिर स्टॅम्प मारा जाईल. मतलब स्टॅम्प मारना देखील घडवी ओके, एंट्री जाऊ. आणि एंट्री भेटेल मग जा. कारण एका साध्या देशमध्ये ह्याच जगातल्या एका देशामध्ये एंट्री करणं एवढं हार्ड आहे. और इस जगत के एक देश में एंट्री करना इतना हार्ड है. ह्याच्यापेक्षा जास्त हार्ड आहे स्वित्झर्लंड. और इससे भी हार्ड है स्विट्जरलैंड. तिथं सोडा पण आपण मध्ये स्वित्झर्लंडला कोण ओळखत नाही म्हणून काय बोलत नाही. अमेरिकाला सगळे ओळखतात. म्हणून ते एका साध्या या देशातला जगातला एक देश आहे. और साधारण एक संसार का देश है वो. तिथे एंट्री करायला एवढे कंडिशन्स आहे.
वहाँ पर एंट्री करने के लिए इतने सारे कंडीशन एवढा है पवित्र देश और वो इतना पवित्र देश है, तर मग एंट्री करायला किती हार्ड आहे फिर वहाँ पर एंट्री करना कितना हार्ड है ना. म्हणून ही कामं करा. इसलिए ये काम करो काय ही कामं करा आजपासून. और ये काम करो आज से. फक्त कमवून आपल्या घरापुरतं नाही, दुसऱ्यांना पण थोडंसं मदत करा. और कमा कर सिर्फ अपने घर के लिए नहीं पर दूसरों के लिए भी मदद करो. रस्त्यात जाणून तुझं उपाशी बघू नका और काहीतरी आपल्याला पुण्य मिळावं म्हणून. देव ऑटोमॅटिकली तुम्हाला एखादा उपाशी व्यक्ती भेटेलच बघा. और आपको अपने आप एक जो भूखा व्यक्ति रहेगा वो आपको जरूरत कधी नहीं भिकारी भेटेल. कभी भिखारी तो मिलेगा. म्हणे मला वडापाव घेऊन दे ना. वो बोलेगा कि वडापाव आहे 12 रुपयाचा वडापाव आहे. चल जा पेट वगैरे घे. कळालं तुम्हाला. कधी ना कधी बघा तुम्ही पीठ असाल लस्सी और कभी ना कभी आप लस्सी पीते होंगे एक छोटंसं बाळ म्हणजे आणि घरातून दे. और छोटा सा बच्चा आकर बोलेगा कि मुझे भी चाहिए त्याच्या मागे दुसरी लाईन पण लागलेली असते. और उसके पीछे दूसरी लाइन काही भी लोकांची लगेगी. अशी लाईन असते. अरे तुझी आंटी गेली आहे. आंटी को ए, वापस एक दे पण दीजिए. दिले का? चल जाऊ. कळालं? आता वेळ नाही तर खूप वाढवलं असतं वजन. आता खूप स्पीडने घेतलं वजन. कळालं का तुम्हाला? म्हणून करा आजपासून. इसलिए आज से करो. कधी आपण नाही पिलं तरी चालेल. कभी हमने नहीं पिया तो भी चलेगा. देव अशा वेळेला व्यक्तींना आणतो आपल्या. और ऐसे व्यक्तियों को प्रभु हमारे सामने लेकर कधी आता कधी है. आपण ताटावर बसलेलो असून बाहेर कोणतरी आलं असेल तर असं विचार करू नका "अरे, आपल्याला तर जेवण जाईल. एक दिवस उपास समजून आपलं वाढलेलं ताट त्याच्या समोर ठेवून द्या. और खाना खाने के समय भी कोई ऐसा करेगा प्रभु कोई ना कोई व्यक्ति आएगा तो ऐसा मत सोचना कि मेरा खाना चला जाएगा. अपने खाना छोड़कर आप उसे दे दो. तुम्ही खावा. मी आता नंतर तुम्ही खाल्ल्यानंतर मी खाईन. और आप खाओ. आप खाने के बाद में मैं खाऊंगी. बघा तो आनंद किती छान आहे. और देखो वो आनंद भी कितना बड़ा रहता है. हालेलुया. तर आजपासून कराल. तो आज से करो आपण अभी. उभे राहू. हम खड़े हो आणि जाएंगे देवाला म्हणून प्रभू मला नीतिमान और व्हायचं. प्रभु कहेंगे प्रभु मुझे धर्मी बनना म्हणून है. मला नीतिमान होण्यासाठी ज्या तू आज मला शिकवलंयस और धर्मी बनने के लिए आज उन्होंने मुझे सिखाया है. आजपासून तसंच होण्यासाठी तो आज से मैं वैसे ही होने ही की कामं माझ्याकडून होण्यासाठी ये काम मुझसे होने के लिए मला तो मदत कर. मुझे तो मदद मी हे करे. विसरू नये वचन. और ये मैं वचन भूलूं मी नहीं. आजपासून मूर्तीला बघणार नाही. और मैं आज से मूर्ति को नहीं देखूंगा. मी कोणतेही ते असे मंदिर असेल किंवा उंच पहाडाची ठिकाणे असतील त्या भागावर मी कधी माझी दृष्टी लावणार नाही. और जहाँ पर मंदिर होगा जहाँ पर ऊंचे पहाड़ पर मंदिर होगा वहाँ पर मैं अपने आंखों को नहीं तसंच लगाऊंगा. कोणतंही असं ठिकाण जिथं तुला गौरव नाही मी तिथे जाणार नाही. और कोई भी ऐसा स्थान जहाँ पर आपको महिमा नहीं मिलती वहाँ पर मैं नहीं जाऊंगा. मला क्षमा कर. मुझे क्षमा कर. मी तुझ्या विधींना पालन केलं नाही. मैंने तेरी विधियों को नहीं माना. नियमांनुसार मी मानलं नाही. तेरे नियमों के अनुसार मैं नहीं मला चला. मान. मुझे मला माना. नीतिमान व्हायचे. और मुझे धर्मी बनना मला है. अप्रूव्ह व्हायचे और मुझे अप्रूव होना है. आणि स्वर्गात एंट्री करायची. और स्वर्ग में एंट्री करना हा है. प्रभू मला स्वर्गात एंट्री करायची. हाँ प्रभु मुझे स्वर्ग में एंट्री मला करना है. अमेरिकेत नाही जायचं. मुझे अमेरिका में नहीं जाना स्वर्गात है. नक्की जायचं. और मुझे स्वर्ग में जरूर जाना है. तर प्रभू तो प्रभु माझ्यावर दया कर. मुझ पर दया है. माझ्याकडून कर्म सुद्धा होऊन दे. और मुझे कर्म भी होने दे. विश्वासानुसार कामं पण होऊन दे. विश्वास के अनुसार काम भी होने ही दे. माझी प्रार्थना आहे. ये मेरी प्रार्थना है. धर्माची कामं माझ्याकडून होऊन दे. धर्म के काम मुझसे होने दान दे. दशांश दान दशांश, प्रार्थना उपवास उपवास, हे माझ्याकडून होऊन ये दे. मुझसे होने ही दे. माझी प्रार्थना ये मेरी प्रार्थना है. दया दया कर. येशूच्या नावाने प्रार्थना. यीशु के नाम से प्रार्थना. आमीन. पवित्र करुणाने प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नगराच्या सिंहासनाच्या समोर येते. यांना तू नीतिमान होण्यासाठी बोलवलेस प्रभू. आणि म्हणून प्रभू आमच्यामध्ये कमकुवतपणा आहे म्हणूनच तू आज हे वचन दिले आणि आजपासून हे आणि आम्ही सर्वजण करणार. पवित्र पिता आजपासून हे ऐकलेलं वचन आम्ही तसंच करणार. मूर्तीपूजा करणार नाही. नीतिमत्वाची कामं करणार. व्यभिचारापासून दूर राहणार. देण्यासाठी पुढं असणार. आणि पवित्र पिता न्यायाने कामं करणार. सच्चाईने कामं करणार. दिखावटी कपटी नाटकी आम्ही फिल्म स्टारचे ॲक्टर नाही आहे प्रभू. आम्ही ख्रिस्ती आहोत. त्यामुळे आमची आजपासून आम्ही ॲक्टिंग सोडून दिली. आजपासून आम्ही ॲक्टिंग सगळं येशूच्या नावात सोडून दिली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू ढोंगीपण कपटीपण नाटकी स्वभाव सगळा येशूच्या नावात काढून टाकतो. येशूच्या नावामध्ये ख्रिस्तीपण धन्यवाद देतो. धन्यवाद. आज जे दुपारी तू वचन मला दिलेस प्रॉफेसी केली ही मंडळी भरणार. येशूच्या नावात आता ही मंडळी खूप वाटणार आहे. तर प्रभू तू नक्की वाढ. धन्यवाद देतो. येशूच्या नावाने प्रार्थना. आमेन. आपण प्रभू